बॉल द्या. दोन्ही टीमला विनंती आपल्या एक एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. पुगाव संघ आपल्याला विनंती असेल एक एक्स्ट्रा खेळाडू आणि बाह्य संघाला विनंती आपला देखील एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. रोहित निळेकरला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल अनिकेत पोटफोडे यांच्याकडून. खास ही ऑफर रोहित निळेकर साठी आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल आपण पाहूया गावदेवी बाह्य संघाकडून. अथर्व पहिलाच बॉल आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला बॉल सरळ चाललाय. धमाकेदार दर्जेदार शानदार ऑल बेस्ट चौकार. रोहित निळेकरच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर 4 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावेच्या सहाय्याने इथं खातं ओपन केलंय रोहित निळेकर या फलंदाजाने. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फाटका कव्हर मध्ये झेल होतोय मिस. कव्हरचा क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी पाहतोय आपण पण याच दरम्यान 2 धावा. 2 धावेने आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. 6 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. बॉल मात्र वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर जातोय. मिसफील्ड होतोय त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा. 2 धावा स्कोर कार्ड वर. 8 धावा. 8 धावा स्कोर कार्ड वर. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण इथं आपण पाहिलं बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागतोय आणि इथं डॉट बॉलची सांगता देखील केली जाते. हो 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 याच दरम्यान आपण पाहतोय मोठा हिट जरूर खेळलाय आणि हा बॉल आपण पाहतोय 6 धावा. हा सर आपण मागे पण आपण दिला होता तिथं 6 धावा दिल्या होत्या. देऊन टाक ना. षटकातील आपण पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय लेट कट खेळलाय जर बॅकफुटवर जाऊन हा पंच दिलाय. बॉल मात्र सरळ चाललाय धमाकेदार सीमारेषे पार होईल का नाहीये. फील्ड होतीये आणि याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा जरूर या ठिकाणी घेतल्या जातील. सत्यजित पोटफोडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला पुगाव संघाच्या खेळाडूंसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ओमकार भोईर याच्या षटकारासाठी मगाशी खांब
अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, ते त्यांनी घेऊन जायचे. बॉलर कोण आहे रे? लक्ष्मी बबल्या, बॉलर कोण टाकते? सागर आहे काय? दिसत पण नाही. बॉलिंग मार्कून आपण पाहतोय सागर हा बॉलर गावदेवी बाहेर संघाकडून. पहिलाच बॉल आपण पाहतोय सुरेख डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. बॉल मात्र लॉंगॉनच्या डोक्यावर चाललाय. यावेळेस मात्र लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक डीपला येतोय, बॉलला उचलतोय तोपर्यंत सिंगल एक धाव चोरली जाते. सिंगल एका धावेने स्कोर मध्ये बदलाव होतोय. धाव फलकावर धावा 17 धावा. एक चांगली सुरुवात पुगाव संघाची नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर झालाय, कनेक्शन एकदम परफेक्ट, पण इथं झेल होतोय ड्रॉप. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर. ओहो, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 2 धावा नक्कीच मिळाल्यात. 2 धावेने आपण पाहूया 19चा आकडा स्कोर कार्डवर. आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा हिट जरूर खेळलाय. हा बॉल मात्र सीमा पार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं जाते. फलकावर धावा देखील या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 21 धावा स्कोर कार्डवर. मोठा हिट मारण्याचा प्रयास, बॅट बॉलचा कनेक्शन नाही, डॉट बॉलची सांगता केली जाते. सागर बॉलिंग मार्कवर, गावदेवी बाहेर संघाचा बॉलर. चांगला बॉल हाताळलाय. पण या मॅच मध्ये पाहिलं तर पुगाव संघाची सुरुवात मात्र पॉवरफुल झाली आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं थोडासा पुगाव संघ बॅकफुटवर गेला होता. इथं चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात करताना. ओहो, याच वेळेस आपण पाहतोय शफल होऊन मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ यष्ट्यानं आदळतोय. पहिली विकेट या ठिकाणी होती फस्त. यष्ट्या केलं उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 1. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज रोहित धुमाळ. नवीन फलंदाज आपण पाहतोय सर्व या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा होते समाप्त. 2 षटका अखेर 22 धावा स्कोर कार्डवर पुगाव संघ. ही मॅच ना धानकाने आणि कोलाड हिल्स तुमची हां सेमीफायनल. अच्छा आता खेळवायच्या म्हणून. तर यानंतर होणारा सामना धानकाने विरुद्ध कोलाड हिल्स या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर सिंगल. याच दरम्यान आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा. वाईडच्या सहाय्याने सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने 24 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
वा यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल मात्र चालला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. सिंगल सिंगल एक धाव. सिंगल सिंगल धावेने आपण पाहतोय मॅच सुरू आहेत. गावदेवी बाहे आणि आपण पाहतोय जय बजरंग पोगाव. एक गटामधील दोन्ही संघ आमने सामने भिडताना लढताना आणि याच दरम्यान वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 26 धावा. एका चांगली टोटल जरूर आहे. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला बॉल चाललाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा फटका. 27 धावा. हो 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 याच वेळेस आपण पाहतोय सफल होऊन लाल. इथं आपण पाहिलं तर फाईन लेगच्या वरून मारण्याचा विचार केला होता पण बॅट बॉल इथं मात्र परफेक्ट कनेक्शन नसल्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. किरण जाधव बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. गावदेवी बाहे संघाचा हा बॉलर बॉलिंग मार्कवर आलाय. यावेळेस पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण आहे. रनआउटचा चान्स. ओव्हर थ्रो झालाय. काय दुसरी धाव घेतील का? नाहीये. सिंगल एकच धाव. सिंगल सिंगल एका धावेने आपण पाहतोय 28 धावा. या षटकातील शेवटचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल किरण जाधवचा. शेवटचा बॉल इथं होतोय मिस. षटक क्रमांक 3 होतोय समाप्त. 3 षटक अखेर 28 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्कवर गावदेवी बाहे संघाकडून सूरज. वाईड बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी वाईड फेकला जातोय सूरजच्या माध्यमातून. लेग साइडच्या 12 बाहेर जाणारा बॉल. पंचांनी या बॉलला एका धावेची शिक्षा जरूर दिली आहे. 29 स्कोर कार्डवर टोटल धावसंख्या असताना ही एक सिंगल धाव आपण पाहतोय. 30 धावा. षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. 30 धावा धाव फलकावर. एक गटातील दोन्ही सामने आपल्याला पाहायला मिळतात. बाहे आणि पुगाव. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. कव्हर मध्ये बॉल चाललाय. कव्हर मध्ये प्रोटेक्शन जरूर दिलं जात आहे. सिंगल एक धाव मिळते. 31चा आकडा स्कोर कार्डवर. 4 चेंडू बाकी. ओहो मोठा हिट मारण्याचा प्रयास. यावेळेस मात्र चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण विजय पाहतोय आपण पण हा बॉल मात्र झालाय फरार. आलाय धमाकेदार बेस्ट अँड बेस्ट चौकार. थर्टी 35 धावा. एक पॉवरफुल सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. 35 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला फटका खेळलाय. डिप्पी विकेटला बॉल चाललाय. ओहो क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एकदा ओव्हर थ्रो झालाय. टोटल आपण पाहतोय 3 धावा. या 3 धावेने 38
शेवटचं षटक जरूर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सूरज याचा गावदेवी बाहेर संघाकडून. आणि याच दरम्यान हवेमध्ये बॉल बॉल खाली क्षेत्ररक्षक मिस जरूर होतोय. सिंगल एक धाव 39 धावा. 5 चेंडू षटकातील 39 धावा. या षटकातील शेवटचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काय शेवटच्या बॉलवर मोठा फटका येईल का? कारण 39चा आकडा तर गाठलाय पुगाव संघाने. शेवटचा बॉल असेल बाहेर टीमचा. आणि यावेळेस शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय वा फिल्डरच्या डोक्यावरून वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला बॉल चाललाय. तोपर्यंत विकेट सिंगल एकच धाव. टोटल धावसंख्या होते 40. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज गावदेवी बाहे संघाला जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना धानकाने विरुद्ध कोलाड हिल्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. धानकाने विरुद्ध कोलाड हिल्स कर्णधार टॉस साठी यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. यानंतर होणारा सामना चला धानकाने आणि कोलाड हिल्स टॉस करून घ्या. धानकाने आणि कोलाड हिल्स संघ. टॉस उडून घ्या जा. धानकाने आणि कोलाड हिल्स यांच्यामध्ये टॉस करून घ्या. धानकाने संघ टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. विजय माठलच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. राहुल कोंडे आणि केतन गोविलकर यांच्याकडून खास विजय माठल साठी ऑफर येते. ओके पंच सामना सुरू करा. तर पहिला बॉल या ठिकाणी आपण फेकला जाईल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स धमाकेदार चेंडू सीमा पार आलाय बेस्ट अँड बेस्ट चौकार. म्हणतो हा सुयश ना लेफ्टी बॉलर. ओ हो यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. पुन्हा एकदा कव्हर मधून बॉल सरळ धमाकेदार. हो यावेळेस मात्र बॉलला अडवण्यामध्ये यश येत आहे. प्रोटेक्शन दिलं जात आहे त्या ठिकाणी पण धावा मिळतील तब्बल या बॉलवर आपण पाहतोय. 3 धावा.
प्रसाद आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्या 2 बॉलवर आपण पाहतोय 7 धावा. चांगली सुरुवात गावदेवी बाहे संघाची. तर विजय माठल स्ट्राईक एंडवर. ओ जोरदार बॅट फिरवली होती विजय माठलने, पण इथं बॅट बॉलचं कनेक्शन झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता याच दरम्यान केली जातीये. कबड्डी असते पाहून आणलं ओ याच दरम्यान आपण बघतो हलक्या हाताने बॉलला खेळलाय. एज लागले बॉल सरळ धन 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 सीमारेषा पार. आला धमाकेदार दर्जेदार क्वालिटी चौकार. वाह 4 धावा या ठिकाणी विजय माठलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावेने 11 धावा स्कोर कार्डवर. हा तो कबड्डी खेळतो तोच ना रे? तोच कबड्डी प्लेयर आहे तोच हा कबड्डी किंग. 11 धावा स्कोर कार्डवर. हा यावेळेस मात्र हा बॉल मिस करताना जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. विजय माठल हा फलंदाज. विजय माठल म्हटलं तर एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. कबड्डीचा गेम अतिशय पॉवरफुल पाहायला मिळतोय. रेडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यावेळेस मात्र फलंदाजी करताना क्रिकेटच्या मैदानात. याच दरम्यान आपण पाहतोय लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल पंचाने हात खोललेत. वाईड बॉलचा इशारा केलाय. वाईडच्या साहाय्याने एक अवांतर धाव मिळते. 12चा आकडा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. बारा धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा हो पुढे सरसावून यावेळेस मात्र मोठा हिट मारण्याचा प्रयत्न विजय माठलचा, पण यावेळेस सिंगल एकच धाव मिळते. आयुष पहिला बॉलर बॉलिंग वर्कवर 13 धावा. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 13चा आकडा जरूर या ठिकाणी आपण पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. टोटल 41 धावांची गरज असताना चांगली सुरुवात गावदेवी बाहे संघाची नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. 18 बॉल मध्ये अजून 28 धावांची गरज गावदेवी बाहे संघाला जिंकण्यासाठी. बॉलरचं नाव काय रे? फुगाव संघ जरा बॉलरचं नाव प्लीज. सूरज हेमंत बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर सिंगल एक धाव जरूर सोडली जाते. स्ट्राईक एंडवर आता प्रसाद हा फलंदाज. षटकातील हेमंतचा दुसरा बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंटला बॉल चाललाय. शतरक्षक जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन करतोय, संरक्षण करतोय जरूर. सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने पुन्हा आपण पाहूया धाव संख्येमध्ये इथं बदलाव केला जातोय. आतापर्यंत 15 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी होताना हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. 500 लाव ना. तो काय 100 लावून काय मार. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. यावेळेस मात्र पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयास केला गेलाय विजय माठलच्या माध्यमातून, पण याच दरम्यान 2 धावा. सिंगल डबलने या वेळेस मात्र खेळण्याचा विचार जरूर केला जातोय. 17 धावा स्कोर कार्डवर. हो खराब बॉल. नो बॉल आणि नो बॉलवर हा फटका जरूर डीप मिड विकेटला चाललाय.
पण तिथं आपण पाहिलं होता काय आहे पंच. नो आणि 2 धावा, एकूण 3 धावा. हो हो हो, चांगला फटका जरूर खेळला. हवेमध्ये बॉल आहे, बॉल कधी क्षेत्ररक्षण नाही आहे आणि इथं देखील आपण पाहिलं ना तर 2 धावा मिळतात. या 2 धावाने धावसंख्येमध्ये इथे बदलाव केला जातोय. स्कोर कार्ड मात्र जरूर पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला बॉल मात्र चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे आणि आपण पाहतोय पुन्हा 2 धावा मिळतील. प्रत्येक बॉलवर 2-2 धावा घेण्याचा या ठिकाणी मानस आणि विचार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे हेमंतचं होते समाप्त. 2 षटकाखेर 24 धावा आणि आता 12 बॉल मध्ये आपण पाहूया जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 12 बॉल 17 धावा गावदेवी बाहे संघाला जिंकण्यासाठी. काय पाहिजे? बारा बॉल 17 धावा या मॅच मध्ये. बॉलर कोण आहे रे? हेमंत. बॉलर सांगत नाही. याच दरम्यान आपण पाहिलं तर विकेट किपर जरूर या ठिकाणी थोडासा मिसिंग पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा 2 धावा पहिल्याच बॉलवर 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुन्हा एकदा वाह, यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय जरूर. बॉल खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपलाय आणि इथं आपण पाहतोय विकेट क्रमांक 1 फलंदाज प्रसाद बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रसाद हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जरूर जाताना आपण पाहतोय. आता ह्या गटातल्या मॅचेस झाल्यात ना सगळ्या, ह्यातनं कोण कोण गेलाय पुढं? दोन्ही देऊ का नाही? टाकला आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी करताना बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय पुगाव संघाकडून. षटकातील पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. वा, इथं देखील आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा. ट्वेंटी 27 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ओ हो हो, सुरेख फटका यावेळेस डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स धमाकेदार आलाय, बेस्ट दर्जेदार चौकार. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज सूरजच्या बॅट मधून. 31 धावा. अजूनही 10 धावा जिंकण्यासाठी गावदेवी बाहे संघाला. 8 बॉल मध्ये 10 धावा. यानंतर धानकाने आणि कोलाड हिल्स दोन्ही टीमने तयारीमध्ये राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर त्वरित मैदानावर आपण उतरायचं आहे.
बॉल नक्कीच असेल. वाईट प्लस 22च्या स्वरूपात 4 मिळत आहेत. पंजाब 5 धावा. आता 5 धावांची गरज जिंकण्यासाठी गावदेवी बाहे संघाला या मॅच मध्ये. ओ हो आणखी एक इथे आपण पाहतोय. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. फक्त एका धावेची गरज गावदेवी बाहे संघाला. धानकाणे संघ आपण त्वरित आता मैदानामध्ये उतरायचं आहे, तयारीमध्ये राहायचंय. बाहेर बाहेर एका धावेची गरज आणि याच दरम्यान ओहो बॅटिंग आहे भाई. काय यांचं नाव? हे नको एकच पाहिजे. तर स्ट्राईक दे. अरे स्ट्राईक दे बोल. काय ना चालेल ते. ए विजय एकच पाहिजे स्ट्राईक. सांग ना बोल रे काय आहे. त्यांचं नाव काय तर नवीन आणि याच दरम्यान सिंगल धाव होते. अशा प्रकारे या ठिकाणी गावदेवी बाहे संघ विजय होतो. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पुगाव संघ पराभूत होतोय, त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. चला धानकाणे संघ टॉस जिंकून आपण क्षेत्ररक्षण स्वीकारला. धानकाणे टीम